महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. खरातच्या गुन्हेगारी कृत्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अशोक खरातचा एन्काउंटर होणार असल्याची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे एकच खळबळ सुद्धा उडाली आहे. पाहूया. खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील. असा एन्काउंटर कसा काय होईल? आता जगाचे डोळे, भारताचे डोळे, महाराष्ट्राचे डोळे इकडे लागलेले असताना ती जबाबदारी आता पोलिसांची आहे. विनाकारण या चौकशीच्या याच्यामध्ये राजकारण करणं मला वाटतं उचित नाही. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचं पाहायला मिळत आहे. जसजशी चौकशी पुढे जाते आहे तसतशी भोंदू खरातच्या गुन्ह्यांची यादी ही वाढत चालली आहे. लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, जमिनी बळकावणे, धमक्या देणे अशा एक ना अनेक गुन्ह्यांमध्ये भोंदू खरात अडकत चाललाय. त्यातच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अशोक खरातचा एन्काउंटर करतील अशी शंका उपस्थित केली आहे. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर राज्यात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. तर खरात प्रकरणी सत्तेतील आणखीही नावं समोर येतील असा दावाही प्रणिती शिंदेंनी केलाय. मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत. आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षणवर होतं, पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू कराल? सरकारमधले लोक त्याला 100% ह्यांची मिलीभगत आहे. आणि अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते. तर विनाकारण चौकशीच्या विषयात राजकारण करणं चुकीचं असल्याचं म्हणत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेना प्रत्युत्तर दिलंय. हे त्यांना माझ्यापेक्षा अधिकच माहिती असेल. तो भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातली सगळी माहिती ही कोणी तक्रार केली नव्हती. पोलिसांनी याची चौकशी केलेली आहे. पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी ह्या सगळ्या माहिती जमवलेल्या आहे. त्यामुळं शासनानं केलेल्या चौकशीवर मुळच भोंदू अशोक खरात पुढे आलेले आहेत. त्यामुळे आता विनाकारण या चौकशीच्या याच्यामध्ये राजकारण करणं मला वाटतं उचित नाही. तर खासदार प्रणिती शिंदे या जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. त्या माहितीशिवाय असं वक्तव्य करणार नाहीत. त्यांनी व्यक्त केलेली शंका चिंताजनक आहे. त्यामुळे ही बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत. त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल. आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण काही अतिशय चिंतेची बाब आहे. भोंदू खरात हा यंत्रणांच्या ताब्यात असताना त्याचा एन्काउंटर कसा होईल असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. जर खरातला काय झालं तर त्याची जबाबदारी पोलिसांची असेल असंही दानवे म्हणाले. तर हे आता वेगवेगळे लोक बोलतात आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करण्याचा एक फॅशन झाली असं शब्द वापरणार नाही मी. परंतु मला असं वाटतं आता SIT चौकशी चालू आहे, CID आहे, ED आहे, सगळे लोक असताना असा एन्काउंटर कसा काय होईल? आता जगाचे डोळे, भारताचे डोळे, महाराष्ट्राचे डोळे इकडे लागलेले असताना ती जबाबदारी आता पोलिसांची आहे. भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर होणार अशी शंका खासदार प्रणिती शिंदेंनी उपस्थित केली. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर अशी विधानं करून खासदार प्रणिती शिंदे या प्रकरणात राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केलाय. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांना याबाबत काय माहिती आहे, त्या यंत्रणांना याबाबतची काही माहिती देणार आहेत का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.